मैं हूं मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। विधानसभा चुनाव को देखते हुए चुनाव की सरगर्मी तेज हो गई है। इस बीच राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने गुरुवार को नागपुर में पत्रकारों से अनौपचारिक बातचीत की, जिसमें उन्होंने विपक्ष पर जोरदार हल्ला बोला है। उन्होंने कहा कि विपक्षी नेताओं को अध्ययन करके बोलना चाहिए, बिना जानकारी के तुरंत महाराष्ट्र की बदनामी करना रोकना चाहिए। विरोधी पक्ष नेत्यांनी नेहमी अभ्यास करून बोललं पाहिजे। कुठेतरी काहीतरी बातमी आली की लगेच त्याच्यावर बोलायचं, माहिती न घेता महाराष्ट्राची बदनामी करायची, हे त्यांनी आता बंद केलं पाहिजे। आज अक्षरशः त्यांना तोंडावर पडावं लागलं, कारण जी कंपनी बाहेर गेली त्यांनी सांगितलं त्या कंपनीने खुलासा केला आहे की आम्ही कुठेही बाहेर गेलो ना, गुजरातमध्ये आमचा एक्झिस्टिंग प्लांट आहे आणि महाराष्ट्रात ज्या कमिटमेंट केलेल्या आहेत त्या तर आम्ही पूर्ण करतोच आहेत, पण ॲडिशनल देखील गुंतवणूक आम्ही महाराष्ट्रात करतो आहोत, हे रिन्यू कंपनीने स्वतः या ठिकाणी सांगितलेलं आहे। माझी जे आपले पत्रकार आहेत त्यांना देखील विनंती आहे की अशा प्रकारची एखादी बातमी करताना किमान त्या कंपनीला तरी विचारलं पाहिजे, नाहीतर सरकारचं तरी मत घेतलं पाहिजे। कोणीतरी काहीतरी सांगताय म्हणून अशा प्रकारची बातमी करून यातनं आपल्या शहराची बदनामी होते, आपल्या राज्याची बदनामी होते, तर ती आपण सगळ्यांनी मिळून टाळली पाहिजे। मला असं वाटतं यातनं विरोधी पक्षनेते काहीतरी बोध घेऊ। मोदीजी यापूर्वी देखील आलेले आहेत, प्रचाराची सुरुवात असं मी म्हणणार नाही, पण मला असं वाटतं की विश्वकर्मा ही अतिशय सुंदर योजना मायक्रो ओबीसी करता, शिल्पींकरता ही माननीय मोदीजींनी तयार केली आणि त्याचे आज अनेक लाभार्थी आहेत। त्या सगळ्या लाभार्थ्यांचं एक प्रकारचं संमेलन आहे। यासोबत वेगवेगळे विषय या दरम्यान घेतलेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की यानंतर देखील अनेक मोदीजींचे दौरे आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतील।